शेवटचा प्रश्न आहे काका, कसबा कुणाचा बरं? कसबा मुळात प्रॉपर लोकांचा, हा जो सर्व धर्म समभाव, हा तो आता इथं राहिला नाही. इथं सगळे मारवाडी गुजराती बसले. त्यामुळे जिथं पैसा तिथं कसबा, त्यामुळे जिथं पैसा तिथं कसबा. कसं आमचंच हिंदुत्वांचं. दंगेकरांचं वगैरे कसं आहे काम? दंगेवरून काम चांगले ना. करतात का चांगलं काम? आता काय त्याच्यात फेरफार काही होतच नाहीये. त्यावेळेस कुणाकडे जाईल? हा, ते दंगेकरच दिसत. दंगेकर साहेब जरी चांगलं काम करत असेल तरी पण आमचा प्रचार आणि आमचं सगळं सर्वस्व हिंदुत्वाला वाहून दिलेले ठरवू शकतील आणि आता महिलांचा तुम्हाला परत ते योजना लागू काय असेल तर ती परत ते चालू ठेवण्यासाठी ते मतदान पण करतील. आता यावेळेस कोण येईल का? आता काय लोक तर म्हणतात भाजप भाजप भाजप. हो, दंगेकरला माझा निरोप आहे सांगा. काय सांगायचं? निरोप सांगा ना. का मला तुमचा एक चाहता भेटला होता. जो पुण्येश्वराचा विषय मार्गी लावल त्यालाच आम्ही साथ देणार, बाकी काहीच विषय. म्हणजे परत एकदा पुन्हा वाले किल्ला हा पुन्हा भाजपा सर करणार आहे. यावेळेस कसबा कुणाकडे जाईल बरं? आमची इच्छा आहे मनापासून हेमंत भाऊ रासने हेमंत भाऊकडे जायला पाहिजे. जायलाच पाहिजे. जायलाच पाहिजे. आम्ही तर प्रयत्न करतोय. दंगेकरांचं काम आम्हाला उपयोगीच नाहीये. म्हणून आता त्यामुळे रासने आमच्यासाठी 100 आहे. पण दंगेकरचं काम तेवढंच जोरात आहे. हा. त्यातून तुमचा ब्राह्मण वर्ग निवडणूक आहे, सगळे उमेदवार आता जोरदार प्रचार करतायत. बरोबर. सगळे आता मतदान करा म्हणून घरोघरी फिरतायत. ते कुणाची हवा आहे बरं कसबा मतदारसंघात? तशी पाहायला गेलं तर अजून हवा तर क्लिअर झालेली नाही. हा. मागचा होप दोघांचाही प्रचाराचाच होता. हा. त्या पद्धतीने या पूर्व भागात हा. अजून तेवढा जोर कुणीच नाही लावलेला. कोण आहेत प्रभावी उमेदवार? कोण आहेत बरं असे जे टप होईल असं दोघात? दोघात टप होईल रासने आणि दंगेकर. म्हणजे तिसरा मनसेचा दिला उमेदवार हा, गणेश बोगरे जे आहेत. गणेश भोकरे. हा. मग त्यांचं कसं आहे बरं? त्यांचं काही नाही. हा. नौखे आहेत. मत खातील का ते मग? मतं खाणार. कोणाला फटका बसेल बरं त्यांच्या मताचा? त्यांचा फटका वाटणारे बीजेपीला. बीजेपीला बसेल. मग आता काँग्रेसमधून बाहेर पडून कमला व्यवहारे ते पण अपक्षातून निवडणूक हा लढवत पक्ष आहे, तोही फटका त्यांचा बीजेपीलाच बसणार. आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडले हो. तिकीट भेटलं नाही म्हणून. मग बरोबर. काँग्रेसला फटका नाही बसणार का त्याचा? नाही, तो बीजेपीलाच बसणार. कारण बीजेपीला असं नाव मत पडणार ते काँग्रेसला म्हणून तिला जाईल. हम्म. जो ती नसती उभी तर बीजेपीला गेला असता. हा. तिचा जो वार्ड, कॉर्पोरेशनचा वार्ड, हा. हा. वार्डाच्या हिशोबातलं वोटिंग, हम्म. हे वोटिंग ती खाऊन जाणार. हा. हा. तो फटका बीजेपीला बसणार. मग आता कसबा कुणाकडे जाईल वाटतं बरं? कसबा आत्ता तर दोघात निम्मा चान्स आजच्या घडीला, आणि हा. पुढे 10 दिवस आहेत. पण आता कसबा मतदारसंघाचा एक आता इतिहास राहिला असा की पोटनिवडणुकीत जो निवडून येतो तो पुढच्या निवडणुकीत पडतो. मागचं म्हणजे जे आपण इतिहास बघितला तसंच होत आलंय. यावेळेस कसं होईल? बदल काय इतिहास? नाही, पण दंगेकरचं काम तेवढंच जोरात आहे. हा. त्यातून तुमचा ब्राह्मण वर्ग हम्म. हा पूर्णतः उमेदवार चुकीचा दिलाय म्हणून नाराज आहे. हा. कसब्यामध्ये हम्म. बीजेपीने उमेदवार दिलाय, हम्म. तो ब्राह्मण वर्गाचा नाही. हम्म. त्यामुळे ते नाराज आहेत. हम्म. त्यांचं वोटिंग थोडंफार कमी होईल. पण बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, समजा आता गिरीश बापटांची जी फॅमिली आहे, घरातले लोक आहेत, ते पण त्यांच्या मागे प्रचाराला आहेत किंवा धीरज घाटे साहेब झाले, नाही. जे लोक आहेत सगळे प्रचारासाठी आपापल्या वार्डापुरतं आहे. हा. पूर्ण पुणे शहर म्हणजे वार्डा प्रमुख हा. बीजेपीचा कसबा वार्ड आहे. अख्ख्या वार्डात ही जी नावं घेतली आहेत, हा. पूर्ण वार्ड फिरत नाहीयेत. आपल्या कॉर्पोरेशन वार्ड पुरतं ती तेवढं फिरतायत, बाकी अलिप्त राहत. मग काय वाटतं मग आता रासनेला संधी देतील लोक की दंगेकराला पुन्हा एकदा संधी देतील? संधी तर मिळायला पाहिजे दंगेकरांना, हा. पण शेवटी इलेक्शन आहे, मतदान आहे. हा. त्यातून आपल्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्र काय भारतभर काय पैशाचा खेळ चालतोय. पैशाच्या जोरावरती रासने लागू शकतील. हा. मतांचा जोर पडला तर दंगेकर लागू शकतील. शेवटचा प्रश्न आहे मग काका, कसबा कुणाचा बरं? कसबा मुळात प्रॉपर लोकांचा, हा. जो सर्व धर्म समभाव, हा.
तो आता इथं राहिला नाही. इथं सगळे मारवाडी गुजराती बसले. त्यामुळे जिथं पैसा तिथं कसबा. धन्यवाद. आमचं मंडळ सुद्धा आम्ही हे फक्त हिंदुत्वाचं काम करतो आणि अखेरपर्यंत आम्ही तेच करणार. मग आता कसब्यात मग कुणाला भेटू संधी? बघा, हिंदुत्वाचं काम फक्त भाजपा करते आमच्या अनुभवानुसार. त्यामुळे आम्ही भाजपा सोबतच राहणार. मनसेचे पण उमेदवार आहेत गणेश बोकरे. ते आमचे मित्रच आहेत. हा. त्यांनी काम केलं. आता कसं होतं, मित्र वेगळं झालं. आपण हिंदुत्वाचं काम करतो. आज राष्ट्रीय स्तरावरती भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजप आपल्याला केव्हाही आवडतं. आणि मनसेचं पण हिंदुत्वासाठी चांगलं काम काम आहे ना. काम करतात. राज ठाकरेंनी काम केले, आम्हाला मान्य आहे ना. राज ठाकरेंनी काम केले, पण सगळ्यांनी मिळून संधी दिली पाहिजे ना. तेवढे उमेदवार पण नाही आहेत ना आपल्या पुण्यामध्ये. कसबा पेठेत बरी आहे. दंगेकरांचं काम कसं? दंगेकरांचं काम आम्हाला उपयोगीच नाहीये. म्हणून आता त्यामुळे रासने आमच्यासाठी 100%. मागच्या वेळेस ते अल्पशा मतांनी पडली होते. यावेळेस जनता स्वीकारेल का त्यांना? कसं होतं, त्यावेळेस पोटनिवडणूक होती. हा. ही पोटनिवडणूक नाहीये ना. त्यामुळे आता कळेलच ना कोणाला काय, कुठे, कोणाचा काय नंबर येतो तेही कळेल. आणि पोटनिवडणुकीचा एक असा इतिहास राहिला आहे कसबा मतदारसंघात. जो पोटनिवडणुकीत निवडून येतो तो मेन निवडणुकीत पडतो. यावेळेस तसं होईल मी का? म्हणूनच म्हणलं ना तुम्हाला, कळेल ना आता. पोटनिवडणुकीला सगळेजण 100% घरातनं बाहेर पडत नाहीत ना. हे मेन इलेक्शन आहे. या इलेक्शनला तर 100% सगळे घरातनं बाहेर पडतील. कसबा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला यापूर्वीपासूनच. तो बालेकिल्ला परत एकदा भाजप त्यांच्याकडे मिळवण्यास 100% सर करणार आहे. म्हणजे परत एकदा बालेकिल्ला पुन्हा त्यांच्याकडे वाले किल्ला हा पुन्हा भाजपा सर करणार आहे. हा. वादच नाही त्याच्यामध्ये काही. निवडणुकीचा मुद्दा काय राहील? आमच्यासाठी तर फक्त हिंदुत्व आणि जय पुण्येश्वर. जे आमच्या मनातली पुण्यातल्या म्हणजे आता जे स्थानिक पुणेकर आहेत त्यांच्या सगळ्यांचा जीवाभावाचा एकच विषय आहे, पुण्येश्वर मंदिर. जे आमचं आम्हाला पुन्हा मिळालं पाहिजे. कोणाकडे जाईल बरं कसबा? शेवटचा प्रश्न. कसबा कुणाचा? कसं आमचाच हिंदुत्वांचा हिंदुत्वाचा. बस, बाकी कोणाचंच नाही. धन्यवाद. धन्यवाद. निवडणूक होतीये. बरं. काय कसा प्रचार चालू आहे उमेदवारांचा? ठीक आहे, चांगलं आहे. हा. कुणाची हवा आहे बरं? कुणाचं पारडं जड वाटतंय इथं? रासने राजकीय. का बरं? वाटते. तर तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. कशी आहेत कामं राजनीतिची? चांगले. करतात का चांगले काम? हो, जनसंपर्क कसा आहे त्यांचा? जनसंपर्क चांगला आहे यांचा तरी, बऱ्यापैकी. मागच्या पोटनिवडणुकीत ते पडले होते अल्पशा मताने. बरोबर. त्यावेळेस लोक स्वीकारतील का त्यांना? स्वीकारतील किंवा मागच्या पोटनिवडणुकीमुळं किंवा आत्ताच्या निवडणुकीत खूप फरक आहे. हा. त्यामुळे थोडा आता होऊ शकतो किंवा आता जे विद्यमान कामं त्यांची आहे आता. म्हणजे आता हारल्यानंतर त्यांनी कामं पण ठेवली नाही, कामं चालू ठेवली नाही. त्यांच्यामुळे वाटतं. आता जे विद्यमान आमदार आहेत आपले बरं. इथे, त्यामुळे आपले रवींद्र भाऊ दंगेकर, तर यांची कामं कशी आहेत? त्यांची कामं ठीक आहे, पण आता आपला जो माणूस आमच्या परिचयाचा वगैरे असतो तर आपण त्या हिशोबाने आपण सांगतो त्यांना. म्हणजे रवींद्र दंगेकर कामं करतात? ते कामं करतात. तुम्ही गेलात कामं घेऊन तर भेटतात वगैरे? किंवा जे माझं अजून काम नाही पडलं यांच्याकडे. हा, ते त्यामुळे तुमचे असतील कोण नातेवाईक जे आहेत? नाही, अजून तरी काय असा अनुभव नाही घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत का? आले ना. म्हणजे याचा काही परिणाम होईल का या निवडणुकीवर? लाडकी बहीण योजनेचा? असं तर नाही सांगू शकत. आता जे महिला वर्ग आहे ते जेमचे जर ठरतील का? म्हणजे ठरवू शकतील आणि यातून महिलांचा तुम्हाला जर परत जर ते योजना लागू करायची असेल तर ती परत ते चालू ठेवण्यासाठी ते मतदान पण करू शकतील, हा. असं होऊ शकतं. आता काँग्रेसमधून कमला व्यवहारे जे आहे ते बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. याचा दंगेकरांना फटका बसेल का? नाही, एवढं नाही सांगू शकत. कमला व्यवहारे मत खातील का म्हणजे या मतदारसंघात? काही सांगू शकत. आणि त्यांचे पहिल्या जुन्या होते जे कार्य त्यांचे, हा, हा. त्याच्यावरनं ते लोक ते ठरवतील की बाबा काय करायचं मतदान. गणेश बोकरे पण आहेत मनसेचे. आणि गणेश भोकरे पण आहे. त्यांचं कसं काम आहे बरं मतदारसंघात? त्यांचं मतदारसंघात तरी अजून तरी मी एवढं बघितलं, एक दोन कारणावर बाबा यांनी अशाची कामं केली हा. ऐकून आहे, तर ठीक आहे, त्यांची कामं चांगली केली. ते पण मतदान खातील असं वाटतं. होऊ शकते. कोणाला फटका बसेल बरं याचा? नाही दंगेकरांना बसेल की रासनेला बसेल? नाही, एवढं नाही सांगू शकत. जेवढं माहिती आहे तेवढे सांगू शकत. शेवटचा प्रश्न. कोण येईल बरं? कसबा कोणाकडे जाईल? कसबा लासने किंवा दंगेकर कोणाकडे जाईल दोन्हीमधून? दोघांपैकी कोणाकडे जाईल. आता विधानसभा निवडणूक होती माहितीये का? हो, माहिती. कसं चाललंय प्रचारावर कसब्यात? प्रचार अगदी तिन्ही पक्षांचं व्यवस्थित चाललेलं आहे, जोरात प्रचार चालू आहे. जोरात. नाही, कुणाची हवा आहे बरं? हवा आता असं आहे, मागच्या याच्यात बीजेपी पडलं हा, आणि काँग्रेस निवडून आलं. हा. आता काय त्याच्यात फेरफार काही होतच नाहीये. यावेळेस कुणाकडे जाईल? हा, ते दंगेकरच दिसल. दंगेकरच येते.
पण मागचा इतिहास आहे कसब्याला, जर पोटनिवडणुकीत जो निवडून येतो हा. तो मेन निवड 5 वर्षाच्या निवडणुकीत पडतो. नाही पण आता कार्य आहे ना, हा. जो दंगेकरला ओळखणार पब्लिक भरपूर आहे. हा. भरपूर म्हणजे त्याच्या वार्डामध्ये त्याला सगळेच ओळखतात. पुन्हा एकदा दंगेकरला संधी देतील लोक. देणार 100%. दंगेकरांचा जनसंपर्क हो, कसा आहे? दंगेकरला माझा निरोप आहे सांगा. काय सांगायचं? निरोप सांगा ना. हा. का मला तुमचा एक चाहता भेटला होता हा. आणि म्हणजे ओळख नाही म्हणत तुमच्याशी, हा. पण एक ट्रायल घेतली होती हा. की खरंच हा काम करतो का. हा. तर मी गेल्यानंतर मला त्याने अगदी इज्जतही दिली हा. आणि माझं कामही केलं. खुश आहात तुम्ही दंगेकराच्या? हा, एकदम खुश. कोणी अगदी बीजेपीचा आला, कोणी आला तरी आम्ही सांगू नाही, कामाच्या माणसालाच मत मिळेल. मागच्या वेळेस रासने अल्पशा मताने पडले पडले होते ना. तर त्याच्यानंतर त्यांनी जनसंपर्क चांगला वाढवला लोकांमध्ये. नाही नाही, काही नाही, काही नाही. मी अजून दंगेकरला आमच्या वार्डात पाहिलंच नाही. हा. नाही पाहिलं. मग यावेळेस कसबा कोणाचा? दंगेकर. दंगेकरांचा. 100%. फिक्स आमदार. हा, परत पहा तुम्ही, वार तेच आहे. जो कार्य करतो त्यालाच पब्लिक किती कोणी काही हवा केली तरी काही उपयोग नाही. काय समस्या आहेत बरं इथं? हा, काय समस्या होत्या इथं कसब्यात? त्याचं ऑफिस हे, त्याच्या ऑफिस मध्ये कोणीही जाऊ द्या, त्याचं काम तो होण्यासारखं असलं तर 100% करतो. हे त्याची ख्याती आहे. आणि मी ओळख नसताना ट्रायल घेतलेली आणि मुद्दाम घेतलेली. प्रचार सगळ्यांचा जोरात चालू आहे, पण आम्ही कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवतेज मित्रमंडळ, आम्ही हेमंत भाऊचाच प्रचार करतो कायमस्वरूपी. समाजवादाचा प्रचार. हा, हिंदुत्वाला जोडलेली नातीच सगळी आपली, नाही का. हा. मनात सगळं हिंदुत्व आहे, त्यामुळे आम्ही हिंदुत्वाला सोडून पुढे जाऊ शकत नाही. दंगेकर साहेब जरी चांगलं काम करत असेल तरी पण आमचा प्रचार आणि आमचं सगळं सर्वस्व हिंदुत्वाला वाहून दिलेले, त्यामुळे आम्ही दुसरं कुठं लक्षच देत नाही. कसं आहे रासनेचं काम कसं आहे? रासनेला अजून संधीच दिली नाही ना. दिली तर मागच्या वेळेस चांगलं त्यांनी काम केलं होतं, पण शेवटी प्रचार केला त्यांनी चांगला, पण जेवढं पाहिजे होतं तेवढं भेटलं नाही त्यांना. यावेळेस लोक स्वीकारतील का त्यांना? स्वीकारलं पाहिजे. आम्ही तर स्वीकारले. आम्ही मागच्या वेळेस पण त्यांचंच काम केलं, हा. इथून पुढे पण त्यांचंच काम करू. हा. मग आता पुन्हा एकदा दंगेकरांना संधी नाही देणार. लोकांनी ठरव, जनतेचा विषय आहे शेवटी. हे शिवतेज मित्रमंडळाचा विषय एकच की हिंदुत्वाची जो साथ देईल, जो पुण्येश्वराचा विषय मार्गी लावल त्यालाच आम्ही साथ देणार, बाकी काहीच विषय नाही. काय प्रश्न आहेत बरं कसब्यात? लोकांचे प्रश्न काय आहेत? काय रस्ता वगैरे, लाईट, हेच पाणी प्रश्न वगैरे, हेच प्रश्न असतील. ट्रॅफिकचा वगैरे विषय झाला. शहरी भाग आहे त्यामुळे ट्रॅफिकचा विषय असतो, आता त्याला काही बदलू नाही शकत. या समस्या घेऊन तुम्ही कोणाकडे जाता? आम्ही कोणाकडेच जात नाही. हा. ज्या या समस्या आहेत, रस्ता असतील किंवा नाले असतील, ते सोडवण्यासाठी मग हे आमदार जे आहेत विद्यमान नगरसेवक आहे, आमदार आहे. स्थानिक नगरसेवक आहे ना, आप्पा खेडेकर वगैरे करतात का? चालू आहेत, व्यवस्थित काम चालू आहेत. यावेळेस कसबा कुणाकडे जाईल वाटतं? आमची इच्छा आहे मनापासून हेमंत भाऊ रासने हेमंत भाऊकडे जायला पाहिजे. जायलाच पाहिजे. आम्ही तर प्रयत्न करतोय. हा. सगळे हिंदुत्ववादीशी जोडलेल्या लोकांनी पण प्रयत्न केले तर होऊन जाईल ती गोष्ट. काय वाटतं लोकांच्या मनात काय आहे? कोण आहे लोकांच्या मनात आमदार? यावेळेस तरी रासने रासनेंचाच विषय. यावेळेस रासने फिक्स येतील का मग रासने? 100% येणार. हा. रस्त्यांची काही कामं वगैरे सांगता का? रस्त्याचे आता आमच्या इकडचं पलीकडचं पण काम केलं हा. त्यांनी. संपूर्ण ड्रेनेज लाईन तुंबली होती, ती सगळं एका झटक्यात एकदा गेलतो फक्त, हा. सगळं काम करून नाही का दिलं. जनसंपर्क चांगला आहे का? भेटतात का ते लोकांना? भेटतात की. काम वगैरे करतात? करतात. दंगेकरांकडे नाही गेलात का मग? का बरं? नाही गेलो, का बरं? नाहीच गेलो तर. हा. जवळचा आहे, जवळचा जो माणूस आहे, आपल्या ओळखीचा माणूस आहे, तर तिकडेच पहिले जाणार ना माणूस. मग संधी द्यायला पाहिजे का रासनेला? दिली पाहिजे यावेळेस 100%. आता हे जे स्कीम वगैरे आहेत ते सगळ्या, किंवा जे आता महायुती सरकार स्कीम काढते, लाडकी बहीण योजना असेल किंवा बाकीच्या ज्या योजना असतील, त्याचा आता भरपूर फायदा होतोय समजा महिलांना वगैरे. त्याचा परिणाम होईल का म्हणजे निवडणुकीवर? होणार ना. मग रासनेला त्याचा फायदा होईल. झालं शासकीय कर्मचारी प्रॉब्लेम नको तुम्हाला पण. झालं काका, आता विधानसभा निवडणूक आहे माहितीये का? माहिती काय वातावरण आहे बरं कसब्यात? का तर रासनेंचं काम जरा चांगले आहे या दीड वर्षात. हा. म्हणजे चांगली यांनी धावपळ चालू केली. आणि दंगेकरांचं वगैरे कसं आहे काम? दंगेकरांचं काम चांगलं आहे ना, करतात का चांगलं काम? करतात ना. मग आता यावेळेस कोण येईल का कसब्यातून? आता काय लोक तर म्हणतात भाजप भाजप भाजप. येईल का भाजप? आता येईल मागच्या वेळेस लोकांनी रासने यांना अल्पशा मताने पाडलं होतं. पाडलं होतं बरोबर. यावेळेस स्वीकारतील का लोक? करतील की.
त्यांनी चुका सुधारल्यात का मागच्या वेळेस आता? सुधारलं ना म्हणून सांगितलं 1.5 वर्ष चांगलं काम केलं पडल्यापासून. भेटतात का भेटीगाठी कशी आहेत? हा भेटी गाठी चांगली आहे. लोकांना भेटतात हा सामान्य भेटतात. लोकांना? हा तुम्ही काम घेऊन गेला तर करतात का काम वगैरे? आता मी नाही घेऊन गेलो पण कामं करतात ऐकण्यात आलेले. हा हा. दंगेकर काय दंगेकरांचं काय? काय दंगेकरचा आपलं म्हणजे संबंध काही कामाचा नाही आला पण ते म्हणतात लोकांनी ती पण कामं करतात ऑफिस गरजे असतात. आपल्या कसबा मतदारसंघाला एक इतिहास आहे बघा. तुम्ही आता एक पोटनिवडणुकीला एक जर निवडून आला कोणतरी त्याच्यानंतर पुढच्या नंतरला पडतोच तो, असं एक इतिहासच आहे. बरोबर यावेळेस कसं होईल का? होईल की हो गेल्या टायमाला थोडा झालते यावेळेस रासण्याचं सीट फिक्स आहे. फिक्स आहे फिक्स फिक्स आहे. हा काय रासनीच का बरं? आता राजनीति आता भाजपची लाट चालू आहे लोक भाजप लोकांची ओढ चालू आहे लाडक्या बहिणीला पैसे वगैरे बाकी काय लाडकी बहीण योजना चांगली नाही म्हणून पण सांगितलं जातं ना याच्याकडून महाविकास आघाडी. लेडीज लोकांना काही चांगली नाही त्यांना पैसे भेटतात लेडीज लोकांना काय हो दिले पाहिजेत का पैसे डायरेक्ट? जमा झाले की लाडक्या बहिणीचे पण ते चांगली आहे का योजना? चांगली वाटते का? तर लेडीजला चांगलीच वाटणार ना पैसे भेटल्यावर. आणि जे आता समजा महाविकास आघाडीतले जर लोक निवडून आले तर ती योजना बंद पण असं पण बोललं जातं. आता बोलतात आता राजकारणी लोक कधी चालू ठेवतील कधी बंद ठेवतील. त्यात पण स्पर्धा वाढली आता. स्पर्धा वाढली. हे पंचसूत्री लागू करून काय म्हणतात की आता आम्ही महिलाला 3,000 देऊ. हा बरोबर आहे काय? कॉम्पिटिशन झाली ना. मग दिलं पाहिजे का लोकांनी डायरेक्ट 2,500 3,000 देऊ? कोण देणार आहे 3,000 हो हा? कोण देणार 3,000 दिलं पाहिजे का? कशामध्ये दिलं पाहिजे काय केलं पाहिजे मग? रोजगार वगैरे दिलं पाहिजे ना. रोजगार दिला पाहिजे की मग हा. काहीतरी काम धंदे वाढवायला पाहिजे बेकारांना कामं दिली पाहिजे बाकी काय काय समस्या आहेत बरं इथं धंद्यामध्ये? इथं काय ट्रॉफिकची समस्या आहे बाकी काही यावेळेस गर- कसबा कोणाचा? कसबा कोणाचा यावेळेस? आता आम्हाला तर वाटतं भाजपचा होईल धन्यवाद.